सोयाबीन उत्पादक असेल, तो मका उत्पादक असेल, वरवंटा जर कुणावर फिरणार असेल, तो शेतकऱ्यांच्या स्वप्नावर फिरणार असेल आणि मग या सगळ्याकडून जर लक्ष विचलित करायचं असेल तर त्यासाठी तर या फौजा नाहीत ना, अशी शंका माननीय मुख्यमंत्री महोदय आम्हाला येऊ लागली आहे। आणि त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे की आता तरी पाठीशी घालण्यापेक्षा कान धरा, कान उपटा, नाहीतर महाभारताचा मगाशी उल्लेख विशालदादांनी केला, जर मान्य मुख्यमंत्री महोदय आपण अशाच वाचाळवीरांविषयी मौन बाळगत राहिलात तर मैसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहनन होत असताना मूग गिळून थंडपणे गप्प बसणाऱ्या भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांची भूमिका तुम्ही बजावत आहात असं म्हणायचं की अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या धृतराष्ट्राची तुमची भूमिका आहे असं आम्ही समजायचं, याचं उत्तर एकदा आम्हाला द्या। आणि हे ज्या कोणी फौजा सोडल्या असतील, मगाशी आमच्या एका तरुण मित्रानं मस्त मला एक शेर लिहून दिला होता, का होता तो, ईडी ईवीएम गद्दारी भौंकने वाले कुत्ते, फौज तो तेरी भारी है। ईडी ईवीएम भौंकने वाले कुत्ते, फौज तो तेरी भारी है, जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटिल अब भी तुम सब पे भारी है।